आणि आता बातमी बघूयात. पावसाळा अगदी तोंडावर आला आणि बळीराजा पेरणीच्या पूर्वतयारीला लागलेला आहे. पण त्यासाठी बियाणं आणि खतांच्या खरेदीची लगबग पाहायला मिळते. राज्यात बियाणं आणि खतांचा मुबलक साठा आहे, त्यामुळे चिंता करू नका असं आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केलंय. तर चढ्या भावानं खतांची विक्री करून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असंही दादा भुसे म्हणालेत. या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी. पावसाळा जवळ आलेला आहे, त्याच्यासाठी कृषी विभाग तयारीला लागलेला आहे. किती बियाणं आहे, खतांची काय परिस्थिती आहे हे बोलण्यासाठी माझ्यासोबत राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे साहेब आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया का बियाणांची परिस्थिती आणि खतांची काय परिस्थिती. सर, काय म्हणाली यावर्षी? दर सालाबादाप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांच्यासाठी लागणारे बियाणे, लागणारी खते, इतर निविष्ठा याचं पूर्ण नियोजन राज्याने त्या ठिकाणी केलेलं आहे. साधारणपणे मागच्या 1.5 महिन्याच्यापासूनच याची तयारी आम्ही केलेली आहे. आपल्या राज्याच्यासाठी साधारणपणे आपण केंद्र सरकारकडे 52 लाख मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी केली होती. केंद्र सरकारने 45 लाख मेट्रिक टन आवंटन आपल्या राज्याच्यासाठी मंजूर केलेलं आहे. कोणालाही बियाणांची कमतरता भासणार नाही, कोणालाही रासायनिक खतांची कमतरता भासणार नाही. इतर ज्या काही निविष्ठा लागतात कुठलीही कमतरता पडणार नाही. त्याच्यासोबतच सर्व विक्रेत्यांना पण माझी विनंती आहे, शेतकरी हा आपला अन्नदेवता आहे. या अन्नदेवताची फसवणूक होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्या. जाणीवपूर्वक जर कोण शेतकऱ्यांची फसवणूक करेल, जास्तीच्या दराने या वस्तूंची विक्री करेल, बोगस वाणांची विक्री करेल, किंबहुना लिंकिंग करण्याचा प्रयत्न करेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. सर, काही ठिकाणी अजूनही पण असं प्रकार घडतंय, तर त्याच्यावर काय कारवाई करणार? म्हणजे बियाणांचा काळा बाजार असो, खतांची साठवणूक असो. आपण बघितलं असेल की मागच्या 4 दिवसापूर्वी काही 2 ठिकाणी अशा घटना आढळून आल्या. ताबडतोबीने कृषी विभागाचं जे काही फ्लाइंग स्क्वॉड आहे, फिरतं पथक, त्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. कोणत्याही शेतकऱ्याला घाबरण्याचं कारण नाही. खतांचा आणि बियाणांचा मुबलक साठा आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी निर्धास्त राहावं असं आश्वासन कृषी मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना दिलेलं आहे. दरम्यान भुसावळमध्ये उन्हाळी कांद्याचे दर गेल्या आठवड्यात घसरले होते आणि शेतकऱ्यांवर 375 ते 400 रुपये क्विंटल या कवडीमोल दरात कांदा विकण्याची पाळी आली होती. पण 2 दिवसांपासून कांद्याचे दर 1.5 पटीनं वाढलेत. शनिवारी आणि रविवारी कांद्याला 750 रुपये क्विंटल इतका भाव मिळालाय. तळवेल, पुलगाव, साक्री, फेकरी, मन्यारखेडा, विल्हाळे, जाडगाव, पिंपळगाव परिसरात उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. पण मोठा खर्च करूनही यंदा कांद्याचं उत्पादन घटल्यानं कमी भाव मिळाला होता, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. पण आता काही प्रमाणात दर वाढल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.